गेला कोर्टातनं 1 मिनिटात कोर्ट सांगेल की असं कसं तुम्ही केलं आणि मग चपराक बसेल आपल्याला. म्हणून मी पुन्हा सांगतो, या प्रकरणाचं सत्य बाहेर आल्याशिवाय आम्ही चूप बसणार नाही. काही झालं तरी ते सत्य बाहेर आणू, त्याकरता त्याचा जो काही योग्य पाठपुरावा आहे तो पाठपुरावा देखील करू. खरात प्रकरणाचा देखील उल्लेख या ठिकाणी झाला. त्याच्यामध्ये एकूण 14 प्रकरणं होती, त्यातले 9 प्रकरणांमध्ये खरात आरोपी आहेत. 3 प्रकरणांमध्ये अजून तपास सुरू आहे. त्या सगळ्या प्रकरणांमध्ये आता चार्जशीट देखील आपण दाखल केली आहे. 2 प्रकरणं अशी होती की जी खरातनी टाकली होती, खोटी प्रकरणं होती, ती बी फायनल झालेली आहेत. की जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांना त्या ठिकाणी फसवण्याकरता टाकली होती, तर ती पण आता बी फायनल केलेली आहेत. अध्यक्ष महोदय, यासोबत कृषीच्या संदर्भातले काही मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आले. काय दिलं रे बाबा? विशेषतः कर्जमाफीच्या संदर्भात बरीच चर्चा या ठिकाणी झाली. पहिल्यांदा तर अध्यक्ष महोदय, आपल्याला याची कल्पना आहे की कर्जमाफी हा एक परिस्थितीची आवश्यकता म्हणून आपण करतो. कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही, तो होऊ शकत नाही. पण त्यावेळी शेतकऱ्याला क्रेडिटवर्दी बनवायचं, जेणेकरून त्याला सावकाराकडे जावं लागणार नाही, हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या कर्जमाफीचं असतं. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा शब्द दिला होता, आम्ही कर्जमाफी करू. खरं म्हणजे आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, कारण सगळ्या निवडणुका जिंकलो आहेत आम्ही, कुठल्या निवडणुका बाकी नाही आहेत. पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही ठरवलं की शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी दिली पाहिजे, आणि कर्जमाफीचा निर्णय आपल्या सरकारने केला. आता याच्यामध्ये आपण काय काय केलं, तर कर्जमाफी असेल, एकवेळ समझोता असेल, प्रोत्साहनपर लाभ असेल. खरं म्हणजे एक गोष्ट मला अजून लक्षात आणून दिली पाहिजे की या कर्जमाफीच्या व्यतिरिक्त दरवर्षी हे सरकार आहे महायुतीचं 25,000 कोटी रुपये वीज माफीची देतं शेतकऱ्यांना. 25,000 कोटी रुपये दरवर्षी. हे पैसे भरावे लागतात, हे माफ नाही होत, हे भरावे लागतात दरवर्षी. पहिल्या वर्षी 20,000 कोटी, 22,000 कोटी, 25,000 कोटी हे पैसे आपण भरतो. आणि एकूण जर आपण कृषी विभागाचा आजचा आउटले बघितला, सगळं मिळून वेगवेगळ्या योजना आणि देणाऱ्या सबसिडी, तर तो 95,000 कोटी रुपयाचा आहे. 95,000 कोटी रुपये. आणि हा कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला. आपण राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, खाजगी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सगळ्यांची बैठक घेतली आणि या ठिकाणी त्याच्या आधारावर सगळा डेटा घेतला आणि त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आपण तयार केली. आता असं देखील म्हणण्यात आलं की 12-13 हजार कोटीचाच लाभ मिळेल आणि 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होईल. हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे. खरं तर 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीचा लाभ देणारी ऐतिहासिक अशा प्रकारची योजना आहे. आता मी आपल्या लक्षात आणून देतो, आपल्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार झाली होती. यामध्ये केवळ अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्जासाठी 2 लाख रुपयापर्यंत ही योजना तयार केली होती. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्ये आपण 2 लाखापेक्षा जास्तही ज्यांची थकबाकी आहे त्यांनाही 2 लाखापर्यंत देतोय. आपल्या योजनेत 2 लाखावर 1 रुपया जरी वर असेल तरी त्याला कर्जमाफी मिळालेली नाही. इथे 2 लाखाच्या वर असेल तरी त्याला आपण ती कर्जमाफी देणार आहोत. आणि आपण जर बघितलं तर महात्मा ज्योतिराव फुले
शेतकरी कर्जमाफी योजना